नमस्कार. रामकृष्ण हरी. जग खूप बदललंय, माणसं बदललीत, पण संतांचे शब्द आजही तितकेच जिवंत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की संतांची वाणी म्हणजे फक्त टाळमृदंगाचा गजर, तर थांबा. आजचा हा व्हिडिओ तुमचे डोळे उघडणारा ठरेल. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू या उक्तीप्रमाणे आज आपण अशा विचारांचा सामना करणार आहोत जे तुमच्या आयुष्यातील संघर्षाला दिशा देतील. तयार रहा. हा अनुभव तुमच्या विचारांची दिशा बदलून टाकेल. आजच्या या अत्यंत सुंदर आणि मंगलमय प्रसंगी आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या आणि मनाचा अचूक ठाव घेणाऱ्या अभंगावर चिंतन करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो की आपण आपला प्रपंच आणि संसार अगदी मजेत सांभाळून देव मिळवू शकतो का? आपण अनेकदा असा विचार करतो की सगळं काही आरामात भोगत आपण परमार्थ नक्कीच साधू. पण संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्याला अत्यंत सोप्या, सरळ पण तितक्याच प्रभावी उदाहरणांमधून खरे वास्तव काय आहे हे पटवून देतात. त्यांनी या अभंगात अनेक महान आणि विरक्त ऋषीमुनींचे दाखले दिले आहेत. चला तर मग संत नामदेव महाराजांच्या या अमृततुल्य विचारांचा आपण मनपूर्वक आस्वाद घेऊया आणि जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. संसार करिता देव जै सांपडे, तरी का झाले वेडे सनकादिक. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, महाराज पहिल्याच चरणात आपल्या मनातील संभ्रम दूर करतात. ते म्हणतात की जर केवळ हा भौतिक संसार करत ऐहिक सुख उपभोगत जर परमेश्वराची प्राप्ती इतक्या सहजासहजी झाली असती, तर मग सनकादिक ऋषींना वेड्यासारखी अवस्था प्राप्त का झाली असती. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे चारही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. ते जन्मापासूनच अत्यंत विरक्त होते आणि त्यांनी संसार सुखाचा त्याग करून परमेश्वराच्या भक्तीसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. जर संसारात राहून आरामात देव भेटला असता, तर या महान ज्ञानियांनी वनात जाऊन स्वतःच्या देहाची तमा न बाळगता स्वतःला असे ईश्वरी वेडात का झोकून दिले असते. संसारात राहून प्रपंचाच्या आसक्तीत गुंतल्याने देव मिळत नाही. ईश्वराच्या भेटीसाठी भौतिक सुखांच्या पलीकडे जाणारी तीव्र ओढ आणि समर्पण लागते. हेच महाराजांना इथे आवर्जून सांगायचे आहे. सामाजिक संदेश. मंडळी, या पहिल्या चरणाचा आजच्या काळातील सामाजिक संदेश अतिशय स्पष्ट आणि प्रेरणादायी आहे. केवळ स्वतःच्या कुटुंबापुरते जगून, रोजचे तेच काम करून आणि आरामदायी जीवन जगून कोणत्याही माणसाला महानता मिळवता येत नाही. कोणतेही मोठे आणि सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला त्या ध्येयाने झपाटून जावे लागते. तुमच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवायचे असेल तर सर्वसामान्य माणसाच्या मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या कामासाठी वेडे व्हावे लागते. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात मोठे आणि जिवंत उदाहरण म्हणजे भारताचा सुवर्णपुत्र नीरज चोप्रा. नीरज चोप्राने जर असा विचार केला असता की मी फक्त माझा रोजचा थोडा सराव करेन, घरी आरामात राहीन आणि मला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळेल, तर ते शक्य होते का? अजिबात नाही. त्यासाठी त्याला एखाद्या तपस्व्यासारखे वेडे व्हावे लागले. स्वतःचे घर, नातेवाईक, सणवार हे सर्व विसरून अनेक वर्षे युरोपमध्ये एकांतात राहून स्वतःच्या शरीराला भयंकर कष्ट देऊन आणि घाम गाळून त्याने ते यश मिळवले. जगात कोणत्याही क्षेत्रात सर्वोच्च शिखर गाठायचे असेल तर ध्येयासाठी असे वेडेपीर व्हावेच लागते. दुसरा चरण. संसारी असता जरी भेटता, शुकदेव कासया जाता तया लागी. भावार्थ विश्लेषण. यानंतर महाराज दुसरे अत्यंत मोठे उदाहरण देतात, ते म्हणजे शुकदेव महाराजांचे. जर खरोखरच संसारात राहून कुटुंब आणि संसार सांभाळून देव भेटला असता, तर मग शुकदेव महाराज जन्माला येताच अत्यंत विरक्त होऊन वनात का निघून गेले असते. महर्षी व्यास यांचे पुत्र शुकदेव हे अत्यंत ज्ञानी होते. त्यांना या मायेच्या जगाची आणि संसाराची व्यर्थता अगदी सुरुवातीपासूनच समजली होती. त्यांनी कधीच संसाराचा मोह धरला नाही आणि ते थेट ईश्वराच्या शोधात निघून गेले. नामदेव महाराज आपल्याला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात की जर प्रपंचातच सर्व काही असते, तर शुकदेवांसारख्या विरक्त आणि महान महात्म्याने सर्वस्वाचा त्याग का केला असता. यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो की प्रपंचातील मोहाच्या जाळ्यातून बाहेर पडल्याशिवाय ईश्वराची खरी भेट शक्य नाही. सामाजिक संदेश. या दुसऱ्या चरणाचा सामाजिक संदेश आपल्याला सांगतो की भौतिक सुखांच्या आणि मोहाच्या जाळ्यात अडकून राहिल्यास माणसाला समाजाचे व्यापक हित कधीच साधता येत नाही. जेव्हा तुम्हाला समाजासाठी काहीतरी भव्य आणि उदात्त कार्य करायचे असते, तेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक संसाराच्या आणि स्वार्थाच्या मोहातून बाहेर पडावेच लागते. सुखसोयींचा त्याग केल्याशिवाय समाजात क्रांती घडवता येत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय बाबा आमटे. बाबा आमटे हे एका अतिशय सधन आणि प्रतिष्ठित कुटुंबातील वकील होते. त्यांच्याकडे पैशांची, सुखाची कोणतीही कमतरता नव्हती. ते अतिशय आरामात आणि थाटामाटात आपला संसार करू शकले असते. पण जेव्हा त्यांनी रस्त्यावर खितपत पडलेल्या कुष्ठरुग्णांचे हाल पाहिले, तेव्हा त्यांची माणुसकी जागी झाली. जर ते केवळ आपल्या संसारात आणि वकिलीत अडकून राहिले असते, तर आनंदवन कधीच उभे राहिले नसते. त्यांनी स्वतःच्या सुखाचा त्याग केला आणि समाजातील सर्वात उपेक्षित लोकांसाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. मोह सोडल्याशिवाय समाजाचे इतके मोठे कल्याण करता येत नाही. हाच यातून मिळणारा मोठा धडा आहे. तिसरा चरण.
घराश्रमी जरी जोडे परब्रह्म, तरी का घराश्रम त्याग केला? भावार्थ विश्लेषण. पुढे महाराज अत्यंत सखोल प्रश्न विचारतात की जर गृहस्थाश्रमात राहून म्हणजेच घरदार, संपत्ती आणि कुटुंबाच्या सुखात बुडून राहून जर त्या अंतिम सत्याची म्हणजेच परब्रह्माची प्राप्ती झाली असती, तर प्राचीन काळापासून अनेक संत, ऋषी आणि महात्म्यांनी आपल्या घरादाराचा त्याग का केला असता? गृहस्थाश्रम हा मानवी जीवनाचा एक भाग असला तरी त्यातील आसक्ती माणसाला देवापासून खूप दूर नेते. ज्या महात्म्यांना परमेश्वराची खरी ओळख झाली, त्यांनी या ऐहिक सुखांचा आणि घरादाराचा मोह एका क्षणात सोडून दिला. त्यांनी आपल्या मर्यादित घराचा त्याग करून संपूर्ण विश्व हेच आपले घर मानले, कारण त्यांना पक्के माहीत होते की संसाराच्या या अत्यंत मर्यादित आणि मोहमयी चौकटीत तो अमर्याद आणि अनंत परब्रह्म कधीच गवसणार नाही. सामाजिक संदेश. या तिसऱ्या चरणातून आपल्याला हा सामाजिक संदेश मिळतो की जोपर्यंत माणूस स्वतःच्या घराच्या चार भिंतीत आणि सुरक्षित कवचात राहतो, तोपर्यंत तो जग बदलू शकत नाही. आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडल्याशिवाय माणसाला खऱ्या जगाची ओळख होत नाही. स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून घराचा उंबरठा ओलांडल्याशिवाय माणसाच्या हातून लोकोद्धाराचे आणि देशसेवेचे मोठे कार्य घडत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे जीवन या चरणाचा सामाजिक संदेश तंतोतंत अधोरेखित करते. डॉक्टर कलाम यांनी स्वतःचा असा पारंपरिक संसार किंवा घराश्रम कधी थाटलाच नाही. त्यांचे घर म्हणजे भारताच्या प्रयोगशाळा आणि क्षेपणास्त्र केंद्रे होती. जर ते रामेश्वरममध्ये आपल्या कुटुंबासोबत एक सामान्य आणि सुरक्षित आयुष्य जगले असते, तर भारताला अग्नी आणि पृथ्वीसारखी स्वदेशी क्षेपणास्त्रे मिळाली नसती. त्यांनी स्वतःच्या घराचा आणि व्यक्तिगत सुखाचा पूर्णपणे त्याग करून संपूर्ण भारताला आपले कुटुंब मानले. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने देशाचे आशास्थान बनू शकले. चौथा चरण. ज्ञातीच्या आचारे सांपडे जरी सार, तरी का निरहंकार झाले साधू? भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या चरणात महाराज आपला आणखी एक मोठा भ्रम दूर करतात. आपण अनेकदा असा विचार करतो की आपण आपल्या जातीचे, कुळाचे किंवा समाजाचे सगळे नियम पाळले, वरवरची कर्मकांडे केली की आपल्याला देव नक्की मिळेल. पण महाराज अत्यंत परखडपणे म्हणतात, जर केवळ कुळाचाराने किंवा समाजाच्या बाह्य नियमांचे पालन करून या मानवी जीवनाचे अंतिम सार मिळाले असते, तर मग सर्व संतांनी स्वतःचा अहंकार का नष्ट केला असता? केवळ वरवरचे आचरण आणि कर्मकांडे करून देव कधीच मिळत नाही. त्यासाठी मनातील मीपणाचा आणि स्वतःच्या अस्तित्वाच्या अहंकाराचा पूर्णपणे नाश व्हावा लागतो. जोपर्यंत माणसाच्या मनात मी आणि माझे असा अभिमान भरलेला आहे, तोपर्यंत त्याला ईश्वराचे खरे तत्व उमजत नाही. साधू संतांनी हाच अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवला आणि अत्यंत नम्रतेने भगवंताची भक्ती केली. म्हणूनच त्यांना खरा परमेश्वर प्राप्त झाला. सामाजिक संदेश. रसिक हो, हा चरण आजच्या समाजासाठी सर्वात जास्त महत्त्वाचा आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे. याचा सामाजिक संदेश असा आहे की केवळ आपल्या जातीच्या, धर्माच्या किंवा परंपरेच्या जुन्या चालीरीतींचे आंधळेपणाने पालन केल्याने कोणीही माणूस श्रेष्ठ होत नाही. समाजात खरा बदल आणि प्रगती घडवायची असेल तर माणसाने जातीचा, धर्माचा आणि ज्ञानाचा अहंकार बाजूला ठेवून निरहंकारी बनले पाहिजे. सर्व माणसांना समान मानले पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने समाज सुसंस्कृत होतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले. त्यांनी समाजातील जुन्या, बुरसटलेल्या परंपरा आणि जातीभेदाचे अमानुष नियम पूर्णपणे झुगारून दिले. आपण एका विशिष्ट वर्गाचे आहोत याचा अहंकार त्यांनी कधीच बाळगला नाही किंवा जुन्या आचारांना कवटाळून बसले नाहीत. समाजाचा प्रचंड रोष पत्करून, अंगावर शेण आणि चिखल झेलून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी आणि विशेषतः स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. जर ते फक्त जुन्या रूढी आणि आचारांमध्ये अडकून राहिले असते, तर आज समाजात जी वैचारिक प्रगती दिसते ती कधीच झाली नसती. अहंकार आणि जुने आचार सोडले तरच माणूस खऱ्या अर्थाने समाजसुधारक बनतो, हे त्यांनी सिद्ध केले. पाचवा चरण. नामा म्हणे आता सकळ सांडून, आलोसे शरण विठोबासी. भावार्थ विश्लेषण. आणि शेवटी हे सर्व महान दाखले दिल्यानंतर संत नामदेव महाराज आपला स्वतःचा ठाम निर्धार व्यक्त करतात. महाराज अत्यंत नम्र भावाने आणि भक्तीने म्हणतात की हे सर्व सत्य आता मी पूर्णपणे ओळखून आहे. मला आता हे अगदी स्पष्ट समजले आहे की संसारातील मोह, माया आणि स्वतःचा अहंकार या गोष्टी भगवंताला प्राप्त करण्याच्या मार्गातील सर्वात मोठे अडथळे आहेत. म्हणूनच आता मी या सर्व भौतिक गोष्टींचा, संसाराच्या आसक्तीचा आणि माझ्या मीपणाचा कायमचा त्याग केला आहे. मी हे सर्व बाजूला ठेवून आता संपूर्णपणे आणि अनन्य भावे माझ्या लाडक्या पांडुरंगाला, माझ्या विठोबाला शरण आलो आहे. श्रोते हो, खरा भक्त तोच असतो जो स्वतःचे सर्वस्व, स्वतःची प्रत्येक भावना भगवंताच्या चरणी अर्पण करतो. नामदेव महाराजांची हीच अढळ आणि संपूर्ण शरणागती आपल्याला या अभंगातून शिकायला मिळते. सामाजिक संदेश. शेवटच्या चरणात एक अतिशय सुंदर सामाजिक अर्थ दडलेला आहे. तो म्हणजे जेव्हा तुम्ही एखादे मोठे, पवित्र आणि लोकोपयोगी कार्य हाती घेता, तेव्हा तुम्हाला तुमचे सर्व वैयक्तिक स्वार्थ, कटुता, जुने राग आणि महत्वाकांक्षा पूर्णपणे सोडून द्यावे लागतात.
स्वतःचे अस्तित्व आणि मी पण विसरून त्या महान कार्याला स्वतःला पूर्णपणे समर्पित करावे लागते. हे समर्पण म्हणजेच खऱ्या अर्थाने विठ्ठलाला शरण जाणे होय. वास्तविक जीवनातील उदाहरण, याचे डोळ्यात पाणी आणणारे आणि तितकेच प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अनाथांची माय आदरणीय सिंधुताई सपकाळ. सिंधुताईंच्या स्वतःच्या आयुष्यात प्रचंड मोठे दुःख होते. त्यांना गरोदरपणात घरातून हाकलून दिले होते. त्या अनेक दिवस गायीच्या गोठ्यात आणि स्मशानात राहिल्या. समाजाबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड असू शकली असती, पण जर त्यांनी मनात फक्त राग, सूड आणि स्वतःचा स्वार्थ ठेवला असता तर त्या कधीच हजारो लेकरांच्या आई होऊ शकल्या नसत्या. त्यांनी आपले सर्व दुःख, स्वतःचा वैयक्तिक संताप आणि स्वार्थ सोडून दिला. त्यांनी स्वतःला एका महान कार्याला शरण नेले आणि ते कार्य म्हणजे अनाथ मुलांचा सांभाळ करणे. या हजारो अनाथ मुलांमध्येच त्यांनी आपला देव पाहिला आणि आपले उरलेले संपूर्ण आयुष्य त्यांच्या चरणी अर्पण केले. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजच्या तरुण पिढीसाठी संत नामदेव महाराजांचा हा अभंग एक खूप मोठा आणि डोळे उघडणारा संदेश घेऊन येतो. आजचा तरुण भौतिक सुखांच्या मागे, स्पर्धेत आणि करिअरच्या अंधाऱ्या शर्यतीत वेड्यासारखा धावतो आहे. पैसा, गाडी, मोठा पगार आणि सोशल मीडियावरील खोटा दिखावा यातच आपण आपले खरे सुख मानत आहोत. पण नामदेव महाराज आजच्या तरुणाईला जागे करत आहेत. महाराज सांगतात की या वरवरच्या गोष्टींमध्ये खरी शांती आणि समाधान अजिबात नाही. तुम्ही तुमचे करिअर नक्की करा, मोठी स्वप्ने नक्की पहा, पण त्यात स्वतःला इतके हरवून देऊ नका की तुम्हाला खऱ्या आनंदाचा विसर पडेल. आजकाल आपण स्वतःच्या अहंकारात खूप जगतो. माझ्याकडे किती पैसा आहे, माझे राहणीमान किती मोठे आहे, या दिखाव्याच्या जगात आपण अडकलो आहोत. संतांनी आपल्याला निरहंकारी होण्याचा मार्ग दाखवला आहे. जोपर्यंत आपण आपला मीपणा आणि गर्विष्ठपणा सोडत नाही तोपर्यंत आपल्याला जीवनाचे खरे समाधान आणि मानसिक शांती मिळणार नाही. आजच्या तरुणांसाठी सर्व काही सोडून शरण जाणे याचा अर्थ घरदार सोडून जंगलात जाणे असा अजिबात नाही. याचा खरा अर्थ असा आहे की स्वतःमधील वाईट सवयी, चुकीचे विचार, ताणतणाव आणि अहंकार यांचा त्याग करणे. केवळ लोकांच्या प्रशंसेसाठी किंवा दिखाव्यासाठी कोणतेही काम न करता आतून मनापासून आणि प्रामाणिकपणे आपले काम करणे. तुम्हाला समाज सोडून जाण्याची गरज नाही, पण समाजात वावरताना मनावरचा ताण, खोटा मोठेपणा आणि पैशाची हाव थांबवणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवून एका चांगल्या ध्येयाला आणि साधेपणाला शरण जाल तेव्हाच तुम्हाला जीवनात खरा आनंद आणि शांती मिळेल. आणि हीच शांती, हेच समाधान खऱ्या अर्थाने आपला विठोबा आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनात तरुणांनी साधेपणा आणि मानसिक शांतता शोधणे हाच या अभंगाचा सर्वात मोठा संदेश आहे. धन्यवाद. तर रसिक हो, असा हा अत्यंत गोड आणि तेवढाच आपल्या डोळ्यांत अंजन घालणारा हा अभंग आहे. संसार आणि परमार्थ यातील खरा फरक ओळखायला शिकवणारा आणि ईश्वराप्रती संपूर्ण शरणागतीचा हा संत नामदेव महाराजांचा अमूल्य संदेश आपण सर्वांनी आपल्या आचरणात नक्कीच आणायला हवा. संतांची वाणी ही केवळ शब्द नसून ते जगण्याचे अमृत आहे. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून हाच अमृतकण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तुमची सोबत अशीच राहू द्या. कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.